नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत, जी तब्बल 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 42 लाख पेन्शनधारकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी आहे। ही बातमी काय आहे, ह्याचा थेट फायदा कसा होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळोवेळी मिळतील। सरकारने एक प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। 68 लाख कर्मचारी आणि 42 लाख पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे। या नव्या प्रस्तावामुळे 51,480 रुपयापर्यंत जाऊ शकते किमान वेतन। सरकार फिटमेट फॅक्टरमध्ये विचार करत आहे, ज्यामुळे वेतनामध्ये लक्षणीय सुधारणा होईल। सध्याची किमान पेन्शन ही 9,000 रुपयावरून 25,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। विशेषतः वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी हे मोठे वरदान ठरणार आहे। तुमचं मत काय आहे मित्रांनो, नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।